हॅलो किड्स, फिजिकल आणि केमिकल चेंजेस पार्ट 1 मध्ये आपण फिजिकल चेंजेसबद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. आता पार्ट 2 मध्ये आपण इन्फॉर्मेशन जी घेणार आहोत ती आहे बेसिकली केमिकल चेंजेसच्या संदर्भातली. केमिकल चेंजेस, मिल्क गोज सोअर, फ्रूट्स गेट स्पॉइल्ड, अशी अनेक एक्झाम्पल तुमच्या आजूबाजूला तुम्ही घडताना बघत असता की जी केमिकल चेंजेसचे एक्झाम्पल्स आहेत. तुमच्या घरामध्ये मिल्क खराब होतं म्हणजे ते सोअर होतं किंवा मिल्कचं कर्ड तयार होतं, फ्रूट रायपनिंग होतं किंवा फ्रूट स्पॉईल होतात, फूड स्पॉईल होतं. तर ही सगळी कशाची एक्झाम्पल्स आहेत? ही सगळी केमिकल चेंजेसची एक्झाम्पल्स आहेत. इथं वरती काही एक्झाम्पल्स त्याची दाखवलेली आहेत बघा. त्याच्यानंतर सबस्टन्सेस हॅज डिफरंट प्रॉपर्टीज फ्रॉम ओरिजिनल सबस्टन्स. आता हे जे सबस्टन्स ह्याच्यामध्ये ते तयार होतात ह्याची काय असते, हे ओरिजिनल सबस्टन्सपेक्षा केमिकल चेंजेसमध्ये तयार होणाऱ्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज ह्या पूर्णपणे वेगळ्या असतात. म्हणजे ह्याचं जर एक्झाम्पल एक घ्यायचं म्हणलं तर मिल्क आणि कर्ड, मिल्कपासून कर्ड तयार होतं, पण मिल्कच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, कर्डच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. कर्ड हे काय आहे किंवा मिल्कचं कर्डिंग होणं ही ज केमिकल रिॲक्शन. ओरिजिनल सबस्टन्स कॅनॉट बी गॉट बॅक. आता ह्याच्यामध्ये जे ओरिजिनल सबस्टन्स असतात, आता परत दह्याचंच आपण उदाहरण घेऊया. मिल्कपासनं कर्ड तयार होतं, पण कर्डपासनं पुन्हा आपण मिल्क तयार करू शकत नाही. किंवा मँगो, रायपनिंग मँगोपासनं आपल्याला कैरी पुन्हा मिळत नाही. किंवा सफरचंद पिकलेलं असेल तर त्याच्यापासून पुन्हा आपण हिरवं सफरचंद मिळवू शकत नाही. किंवा एखादं फ्रूट जर स्पॉईल झालं तर त्याच्यापासून परत ते ओरिजिनल स्टेजला आपल्याला आणता येत नाही. New substances or substance are formed with different physical and chemical properties from original substance is a chemical change. नवीन सबस्टन्स किंवा सबस्टन्सेस, एक किंवा एकपेक्षा जास्त सबस्टन्सेस तयार होतात की ज्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या ओरिजिनल सबस्टन्सपेक्षा पूर्णपणे ह्या वेगळ्या असतात. त्यांना म्हणलं जातं केमिकल चेंजेस. केमिकल चेंजेस हॅव ग्रेट इम्पॉर्टन्स इन आवर लाईव्स. आपल्या लाईफमध्ये केमिकल चेंजेसना खूप इम्पॉर्टन्स आहे. केमिकल चेंजेस जर घडले नाहीत तर आपण लाईफ जगू शकणार नाही. ह्याला रिझन असं आहे की फोटोसिंथेसिस, ज्या प्रोसेसने प्लांट्स फूड तयार करतात, ही प्रोसेस ही केमिकल रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळी फूड कुक करतो ते कुकिंग ही सुद्धा केमिकल रिॲक्शन आहे आणि ते कुक केलेलं फूड आपण खातो आणि आपल्या बॉडीसाठी युटिलाइज करतो, ही सुद्धा काय आहे, ही केमिकल रिॲक्शन आहे. बघा, म्हणजे जर केमिकल रिॲक्शन झाली नाही तर बेसिकली आपल्याला फूड मिळणार नाही. फूड मिळालं तर ते कुक होणार नाही, कुक झालं तर ते डायजेस्ट होणार नाही. त्यामुळे केमिकल रिॲक्शन्स हे आपल्यासाठी खूप व्हायटली इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे. प्लॅस्टिक्स, डिटर्जंट्स, अशा अनेक युजफुल गोष्टी ज्या आहेत आपल्या लाईफमधल्या, ह्या कशापासून बनवल्या जातात? केमिकल चेंजेसमुळे ह्या आपण तयार करू शकतो. बघा, आता प्लॅस्टिक आपण भरपूर प्रमाणात घरात वापरत असतो. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये डिटर्जंट्स वापरले जातात, आपण सोप वापरत असतो, शॅम्पूज वापरत असतो, वेगवेगळे इतरही काही प्रॉडक्ट्स आपण घरामध्ये वापरत असतो की जे केमिकल चेंजेसमुळं तयार झालेले असतात. आणि हे जे प्रॉडक्ट्स आहेत हे तयार करण्यासाठी आपल्याला ओरिजिनल सबस्टन्समध्ये काहीतरी चेंजेस करून नवीन सबस्टन्स हा बनवावा लागतो. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल चेंजेस. जसे फिजिकल चेंजेसचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले होते तसे केमिकल चेंजेसचे सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. वन ऑर मोर न्यू सबस्टन्सेस आर फॉर्म्ड. केमिकल चेंजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर एक किंवा एकापेक्षा जास्त नवीन सबस्टन्सेस तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. न्यू सबस्टन्स फॉर्म्ड हॅव प्रॉपर्टीज डिफरंट फ्रॉम ओरिजिनल वन. जो नवीन सबस्टन्स तयार झालेला आहे त्याच्या प्रॉपर्टीज केमिकल आणि फिजिकल दोन्हीही ह्या ओरिजिनल सबस्टन्सपेक्षा पूर्णपणे वेगळ्या अशा आपल्याला दिसून येतात. दी चेंजेस आर इरिव्हर्सिबल. म्हणजे काय? पुन्हा ओरिजिनल सबस्टन्स आपण त्याच्यापासून तयार करू शकत नाही. हीट इज इव्हॉल्व्ड ऑर ॲब्झॉर्ब. केमिकल चेंजेस होताना हीट एकतर इव्हॉल्व होते म्हणजे जनरेट होते किंवा हीट ॲब्झॉर्ब करून घेतली जाते. इथं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा. वूड बर्न होताना दिसते. बर्निंग इज अ केमिकल चेंज, हे आपण 6th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स कुठे दिसत आहेत आपण बघूया. वन ऑर मोर न्यू सबस्टन्सेस आर फाउंड. ज्यावेळी वूड बर्निंग होत असतं त्यावेळी त्याच्यानंतर तुम्हाला स्मोक बाहेर पडताना दिसतो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होत असतो. त्याच्यानंतर
आणखीनही काही गॅसेस त्याच्यातनं इव्हॉल्व्ह होत असतात. तसं ज्यावेळी वूड बर्निंग होतं पूर्णपणे, त्यावेळी पूर्णपणे ते काय होतं, ॲशमध्ये ट्रान्सफॉर्म झालेलं असतं. आता हे तयार झालेले सगळे प्रॉडक्ट आणि वूड ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पूर्णपणे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. न्यू सबस्टन्सेस फॉर्म्ड हॅव प्रॉपर्टीज डिफरंट फ्रॉम ओरिजिनल वन. ॲश आणि वूड ह्याच्या प्रॉपर्टी मॅच होणार नाहीत. वूड इज अ सॉलिड फॉर्म, ॲश सॉलिड आहे पण ते पावडर आणि लूज फॉर्ममध्ये असते. लक्षात आलं? त्याच्यामुळे दोन्हीच्या कलरमध्ये फरक आहे, दोन्हीच्या स्ट्रेंथमध्ये फरक आहे. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज पण चेंज झाल्या प्लस केमिकल प्रॉपर्टीज पण चेंज झाल्या. आता ही ॲश जी आहे ही तुम्ही पुन्हा बर्न करू शकत नाही, म्हणजे त्याची केमिकल प्रॉपर्टी सुद्धा काय झाली, चेंज झाली. जे गॅसेस बाहेर पडतात त्यांची आणि वूडची प्रॉपर्टी सुद्धा मॅच होत नाहीत. गॅसेसच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, वूडच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. म्हणजे नवीन सबस्टन्स जे तयार झाले त्या सगळ्याच्या प्रॉपर्टीज वूडपेक्षा टोटली वेगळ्या तयार झालेल्या आपल्याला दिसतात. इरिव्हर्सिबल. आता ॲश जी तयार झाली त्या ॲशपासून पुन्हा आपण वूड तयार करू शकतो का? नाही. सो इट इज इरिव्हर्सिबल. हीट इज इव्हॉल्व्ड ऑर ॲब्झॉर्ब. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी वूड बर्न होतं त्यावेळी त्याच्यातनं हीट इव्हॉल्व्ह होते, आपल्याला हीट जनरेट झालेली दिसते. म्हणजे ह्या सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स तिथं तुम्हाला दिसून येतो. केमिकल चेंजेस आर ऑल्सो कॉल्ड केमिकल रिॲक्शन्स. केमिकल चेंजेस जे होत असतात त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये केमिकल रिॲक्शन्स असं म्हणलं जातं. दे आर रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ केमिकल इक्वेशन आणि ते केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केले जातात. कसं ते बघूया आपण. केमिकल रिॲक्शन्स इथं आपण एक रिॲक्शन एक्झाम्पल म्हणून घेतलेली आहे. फॉर्मेशन ऑफ वॉटर. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून वॉटर तयार झालेलं असतं. 2H2 प्लस O2 गिव्ज अस 2H2O. हे त्याचं झालं केमिकल इक्वेशन, केमिकल फॉर्म्युला. आता ह्याच्यामध्ये दोन हायड्रोजनचे ॲटम आहेत, दोन ऑक्सिजनचे ॲटम आहेत आणि त्याच्यापासून दोन वॉटरचे मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत. आता इथं तुम्हाला रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स असं काहीतरी लिहिलेलं दिसतंय बघा. ते म्हणजे काय आपण बघूया. ओरिजिनल सबस्टन्सेस विच टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन अँड चेंज इन टू न्यू सबस्टन्सेस आर कॉल्ड रिॲक्टंट्स. जे ओरिजिनल सबस्टन्सेस ह्या केमिकल चेंजमध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्यांच्यामध्ये चेंज होऊन नवीन सबस्टन्स तयार होतो, तर ते जे ओरिजिनल सबस्टन्सेस आहेत त्यांना काय म्हणलं जातं, रिॲक्टंट्स असं म्हणलं जातं. न्यू सबस्टन्सेस फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड प्रॉडक्ट्स. आणि जे नवीन सबस्टन्स केमिकल रिॲक्शनचे एंड रिझल्टमधून तयार होतात त्या नवीन सबस्टन्सना आपण काय म्हणतो, प्रॉडक्ट्स असं म्हणतो. आता काही ह्याची आपण एक्झाम्पल्स आपण बघूया. रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन टू प्रोड्यूस वॉटर. आता आपण जी बघितली तीच. ऑक्सिजन प्लस हायड्रोजन गिव्ज वॉटर. मग इथं ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे काय आहेत, रिॲक्टंट्स आहेत आणि वॉटर हे काय आहे, त्याचं प्रॉडक्ट आहे. रिॲक्शन ऑफ सोडियम मेटल विथ वॉटर टू प्रोड्यूस सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम मेटल आणि वॉटरची ज्यावेळी रिॲक्शन होते त्यावेळी त्याच्यापासून सोडियम हायड्रॉक्साईड ही अल्कली तयार होते. मग आता ह्याच्यामध्ये सोडियम आणि वॉटर हे काय आहेत, रिॲक्टंट्स आहेत आणि सोडियम हायड्रॉक्साईड हे काय आहे, हे प्रॉडक्ट त्याच्यातून आपल्याला तयार झालेलं दिसतंय. नंतर आहे बर्निंग ऑफ मॅग्नेशियम इन ऑक्सिजन टू प्रोड्यूस मॅग्नेशियम ऑक्साईड. एअरमध्ये ऑक्सिजन असतो, हे मॅग्नेशियम जर आपण एअरमध्ये बर्न केलं तर त्याचं काय होतं, आपल्या एअरमधल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते आणि मॅग्नेशियम ऑक्साईड ही व्हाईट कलरची पावडर त्याच्यापासून तुम्हाला तयार झालेली दिसते. इथं रिॲक्टंट्स कोण कोण आहेत, मॅग्नेशियम आणि एअरमधला ऑक्सिजन हे दोन रिॲक्टंट्स आहेत आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हा काय आहे, त्याचा प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन आहे ती सोडियम हायड्रॉक्साईड विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड. इट प्रोड्युसेस सोडियम क्लोराईड अँड वॉटर. सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये ज्यावेळी हायड्रोक्लोरिक ॲसिड आपण ॲड करतो त्यावेळी त्याच्यातनं आपल्याला सोडियम क्लोराईड म्हणजे आपण जे घरामध्ये सॉल्ट वापरतो ते प्लस वॉटर तयार झालेलं दिसतं. इथं सुद्धा प्रॉडक्ट काय काय आहेत, सोडियम क्लोराईड आणि वॉटर हे प्रॉडक्ट्स आहेत आणि सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड हे दोन काय आहेत, रिॲक्टंट्स त्याच्यातनं मिळाले आपल्याला. आता बघा, ह्या केमिकल रिॲक्शन्स ज्यावेळी होत असतात, घडत असतात, त्यावेळी तिथं तुम्हाला काही पर्टिक्युलर हॅपनिंग्स बघायला मिळतात. काही विशिष्ट काही गोष्टी तिथं घडत असताना तुम्हाला दिसतात आणि ह्याला काय म्हटलं जातं, एव्हिडन्सेस ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन्स आर अकंपनीड बाय ऑब्झर्वेबल चेंजेस. म्हणजे ते चेंज तुम्ही तिथं ऑब्झर्व करू शकता. ते कुठले कुठले चेंजेस आहेत ते आपण बघूया. इव्होल्युशन ऑफ गॅस, चेंज इन कलर,
फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट, जनरेशन ऑफ साऊंड, प्रोडक्शन ऑफ कॅरेक्टरिस्टिक स्मेल, ॲब्झॉर्प्शन ऑर रिलीज ऑफ हीट. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर तिथं तुम्हाला त्या चेंज होत असताना जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर ह्याचा अर्थ काय आहे, तिथं कुठली ना कुठली तरी केमिकल रिॲक्शन नक्की घडते आहे. म्हणजे काय, ह्यापैकी कुठलीही गोष्ट तुम्हाला तिथं घडताना दिसली तर असं म्हणायला हरकत नाही की तिथं केमिकल चेंज किंवा केमिकल रिॲक्शन होते. दीज ऑल हॅपनिंग्स किंवा दीज ऑल ऑब्झर्वेबल चेंजेस आर एव्हिडन्सेस ऑफ अ केमिकल रिॲक्शन. आता त्याच्यातली पहिली आपण बघूया एव्हिडन्स तो म्हणजे इव्होल्युशन ऑफ अ गॅस. टू सबस्टन्सेस रिॲक्ट अँड प्रोड्यूस गॅस. दोन सबस्टन्समध्ये रिॲक्शन होते त्यावेळी बऱ्याच वेळा त्याच्यातनं गॅस प्रोडक्शन होतं. रिॲक्शन इज एव्हिडन्स्ड बाय इव्होल्युशन ऑफ अ गॅस. ही रिॲक्शन जी आहे त्याचा एव्हिडन्स काय आहे, त्याच्यातनं गॅस तयार होणे ही त्याची त्या रिॲक्शनचा एव्हिडन्स आहे. बेकिंग सोडा ॲडेड टू व्हिनेगार गिव्ज कलरलेस गॅस, इट इव्हॉल्व्स फ्रॉम इट. जर बेकिंग सोड्यामध्ये जर आपण व्हिनेगार ॲड केलं, व्हिनेगार तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये असतं, बेकिंग सोडाही आपल्या घरामध्ये असतो, ते जर एकमेकात मिक्स केलं तर आपल्याला त्याच्यातनं गॅस इव्हॉल्व्ह होताना दिसतो आणि ते गॅस त्याचे बबल्स आपल्याला त्या लिक्विडमधनं किंवा त्या मिक्सचरमधनं बाहेर पडताना दिसतात. तो गॅस म्हणजे काय आहे तर कार्बन डायऑक्साईड तिथं तयार झालेला असतो आणि तो तिथनं बाहेर पडत असतो. इट इज इंडिकेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन. गॅसचे बबल जे बाहेर पडतात त्याचा अर्थ काय, तिथं केमिकल रिॲक्शन होते. इथं बघा दोन पिक्चर तुम्हाला दाखवलेली आहेत मी. एका टेस्ट ट्यूबमध्ये एक लिक्विड घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक सॉलिड व्हाईट कलरचा एक सबस्टन्स आपण टाकला तर त्याचं तुम्हाला तिथं त्या टेस्ट ट्यूबमधनं बबल्स येताना असे दिसत आहेत. तसंच वरती एक ग्लास घेतलेला आहे त्याच्यामधनं तुम्हाला सुद्धा बबलिंग होताना दिसते. तुम्ही घरी ज्यावेळी तुम्ही फ्रूट सॉल्ट, इनो वगैरे जे सॉल्ट असतं हे ज्यावेळी तुम्ही वॉटरमध्ये ॲड करता त्यावेळी काय होतं, त्याच्यातनं तुम्हाला गॅस बाहेर पडताना दिसतो. आता इनो फ्रूट सॉल्ट हे सॉलिड फॉर्ममध्ये, ते आपण वॉटरमध्ये ज्यावेळी ॲड करतो त्यावेळी त्याची वॉटर बरोबर रिॲक्शन होते आणि त्याच्यातनं हा कार्बन डायऑक्साईड हा गॅस जो आहे हा इव्हॉल्व्ह होताना दिसतो. त्याच्यानंतर चेंज ऑफ कलर. अ चेंज इन कलर इंडिकेट्स ऑकरन्स ऑफ अ केमिकल रिॲक्शन. जर एखाद्या सबस्टन्समध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकली किंवा नॅचरली कलर चेंज होताना दिसला किंवा कलर चेंज झालेला दिसला ह्याचा अर्थ तिथं केमिकल रिॲक्शन झालेली आहे. कट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ब्लॅकन्ड व्हेन लेफ्ट एक्सपोज्ड टू एअर. आपल्या घरामध्ये तुम्ही बघितलं असेल बनानाज किंवा ॲपल्स जर कट करून आपण एअरमध्ये तशीच ओपन ठेवून दिली तर तुम्हाला थोड्या वेळाने त्याचा कलर हा ब्लॅकिश झालेला दिसतो. केमिकल्स इन फ्रूट व्हेजिटेबल्स अंडरगो अ केमिकल चेंज. हे का घडतं तर त्या बनानामध्ये त्या ॲपलमध्ये काही केमिकल्स असतात त्यांच्यामध्ये चेंजेस होतात. दे अंडरगो केमिकल चेंज आणि त्यांचा कलर चेंज होत असतो. हा कलर कशाचा असतो, जो नवीन सबस्टन्स फॉर्म झाला केमिकल चेंजमुळं त्याचा तो कलर तुम्हाला तिथं दिसत असतो. इट रिॲक्ट विथ ऑक्सिजन प्रेझेंट इन एअर. युजली त्या फ्रूटमध्ये किंवा त्या सबस्टन्समध्ये जे काही केमिकल कंपाऊंड्स असतात त्यांची हवेतल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते आणि नवीन प्रॉडक्ट तयार होतो, त्याचा कलर हा वेगळा असतो. इथं एक ॲपल दाखवलेलं आहे बघा. ॲपल जर कट करून ठेवलं, हे तुम्ही घरी सुद्धा चेक करू शकता. ॲपल कट करायचं, त्याच्या एका भागावरती ऑइल अप्लाय करायचं आणि अर्ध्या भागावरती ऑइल अप्लाय करायचं नाही आणि ते तसंच एअरमध्ये ठेवून द्यायचं. ऑइल अप्लाय केल्यामुळे काय होतं, एअरचा कॉन्टॅक्ट तिथं त्या पोर्शनशी होत नाही. नेक्स्ट डे जर तुम्ही बघितलं तर ऑइलचा पोर्शन आहे त्याचा कलरचा आहे तसाच राहतो, पण जो एअरला एक्सपोज झालेला पोर्शन आहे त्याचा कलर मात्र तुम्हाला रेडिश ब्राऊन झालेला दिसतो. आता हे असं का होतं, कारण ॲपलमध्ये तुम्हाला माहिती आहे आयर्न कंटेंट भरपूर असतं. हे आयर्न एअरमधल्या ऑक्सिजनशी रिॲक्ट होतं आणि त्याच्यापासून आयर्न ऑक्साईड नावाचा रेडिश कलरचा एक सबस्टन्स तयार होतो आणि तो रेडिश कलर तुम्हाला तिथं ॲपलच्या सरफेसवरती दिसतो. दुसरी इथे खाली रिॲक्शन दाखवलंय. दोन कलरलेस लिक्विड्स दोन टेस्ट ट्यूबमध्ये घेतली, ती एकत्र केल्यानंतर एक येलो कलरचं नवीन सबस्टन्स तिथं तयार झालेला दिसतोय. म्हणजेच काय, चेंज इन कलर इज ऑल्सो एव्हिडन्स ऑफ केमिकल रिॲक्शन. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट म्हणजे काय ते आपण आधी बघूया. टू सोल्युशन्स containing soluble salts combined together and insoluble salt is formed.
ज्यावेळी दोन सोल्युबल सॉल्ट्सची सोल्युशन आपण एकत्र करतो, म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये सोल्युबल सॉल्ट आहे अशी दोन ज्यावेळी सोल्युशन्स आपण एकत्र करतो त्यावेळी त्यांच्यामध्ये जे असणारे जे सॉल्ट्स आहेत त्यांचं एकमेकांबरोबर रिॲक्शन होते, एक नवीन इनसोल्युबल सॉल्ट तयार होतो. इनसोल्युबल असल्यामुळे तो काय आहे, तो डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये राहत नाही. इट अपीअर्स इन दॅट लिक्विड इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट अँड दिस प्रेसिपिटेट सेटल्स ॲट द बॉटम. हा जो प्रेसिपिटेट तयार होतो हा वेटला हेवी असल्यामुळे काय होतो, थोड्या वेळाने तो बॉटमला सेटल होतो. इनसोल्युबल सॉल्ट सेटल्स डाऊन्स ॲज प्रेसिपिटेट. हे जे इनसोल्युबल सॉल्ट आहेत हे प्रेसिपिटेट म्हणून बॉटमला सेटल होतात अँड द रिॲक्शन इज कॉल्ड प्रेसिपिटेशन. इथं पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, दोन क्रिस्टल क्लिअर लिक्विड्स आहेत. ही लिक्विड्स कशाची आहेत तर सोल्युबल सॉल्ट्सची ही लिक्विड्स आहेत. ती ज्यावेळी मिक्स केली एकमेकांमध्ये त्यावेळी तिथं तुम्हाला एक व्हाईट कलरचे पार्टिकल्स त्या लिक्विडमध्ये तयार झालेले दिसले. हे पार्टिकल्स म्हणजेच काय आहे, तो प्रेसिपिटेट आहे. दे आर व्हिजिबल टू अस. थोडा वेळ जर ती टेस्ट ट्यूब तशीच ठेवली अनडिस्टर्ब तर ते काय होतात, पार्टिकल्स सगळे बॉटमला सेटल होतात. फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट इज अ इंडिकेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. असा जर प्रेसिपिटेट कुठं तयार झालेला तुम्हाला दिसला तर ते काय आहे, केमिकल रिॲक्शनचं इंडिकेशन आहे. आपण आणखीन एक एक्झाम्पल इथं बघूया. रिॲक्शन बिटवीन सोडियम क्लोराइड अँड सिल्वर नायट्रेट प्रोड्युसेस व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराइड. सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन जर आपण सोडियम क्लोराईडच्या सोल्युशनमध्ये ॲड केलं, आता बघा हे दोन्हीमध्ये सॉल्ट डिझॉल्व्ह झालेलं आहे. सोडियम क्लोराईडचं सॉल्टचं सोल्युशन वॉटरमध्ये ॲड केल्यामुळे सोडियम क्लोराईडचं सोल्युशन तयार झालेलं आहे. सिल्वर नायट्रेट सुद्धा सोडियम वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं, त्याचं एक सोल्युशन आहे. म्हणजे दोन्ही सोल्युशन्समध्ये सोल्युबल सॉल्ट्स आहेत. ज्यावेळी ते एकत्र केले त्यावेळी सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड ह्यांच्यामध्ये रिॲक्शन झाली आणि सिल्वर क्लोराईड हा इनसोल्युबल सॉल्ट तिथं तयार झाला आणि त्याचे व्हाईट पार्टिकल्स तुम्हाला त्या लिक्विडमध्ये फ्लोट होताना दिसतात. दिस इज नथिंग बट अ प्रेसिपिटेट. आणि थोडा वेळ जर ती टेस्ट ट्यूब तुम्ही तसंच ठेवली, त्याला जर डिस्टर्ब केलं नाही तर हा सिल्वर क्लोराईडचा जो सॉल्ट आहे किंवा हे जे पार्टिकल्स आहेत ते सगळे तुम्हाला त्या टेस्ट ट्यूबच्या बॉटमला सेटल झालेले दिसतील. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा एव्हिडन्स आहे जनरेशन ऑफ साऊंड. काही केमिकल रिॲक्शनमध्ये त्या रिॲक्शन होत असताना साऊंड जनरेट होतो. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे फायर क्रॅकर्स. केमिकल रिॲक्शन्स अकंपनीड बाय अ डिस्टिंक्ट साऊंड. एक वेगळ्या प्रकारचा साऊंड तिथं तुम्हाला ऐकायला मिळतो. काही वेळेला तो हिसिंग साऊंड असतो, म्हणजे हिस असं गॅस सुटल्यासारखा एक साऊंड येतो. त्याच्यानंतर काही वेळेला तो क्रॅकिंग साऊंड असतो, काही वेळेला ब्लास्टसारखा किंवा एक्सप्लोजनसारखा बारीक साऊंड येतो. हे सगळं काय आहे तर तिथं काहीतरी केमिकल रिॲक्शन झाली आणि त्याचं ते एव्हिडन्सेस आहेत. बस्टिंग ऑफ फायर क्रॅकर्स इज बेस्ट एक्झाम्पल. डिस्टिंक्ट साऊंड अँड इव्होल्युशन ऑफ गॅस इंडिकेट्स केमिकल रिॲक्शन. आता हे असं का होतं तर तिथं ॲब्रप्ट चेंज होतो, म्हणजे फास्ट चेंज होतो, सडन चेंज होतो आणि तो चेंज होत असताना तिथं तो साऊंड तयार होतो. फायर क्रॅकर इज द बेस्ट एक्झाम्पल. का? कारण फायर क्रॅकर इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. तो शेजारी एक लॉन्चिंग कॅनिस्टर, म्हणजे जे हवेत असं उंच उडतं आणि वरती गेल्यावर फुटतं, त्याचं एक क्रॉस सेक्शन दाखवलं आहे. त्याच्या आतमध्ये कुठली केमिकल्स भरलेली आहेत ते दाखवलेलं आहे. ज्यावेळी त्याला आपण फायर किंवा उदबत्ती लावतो आणि ती वात जी असते ती पेटायला लागते, ज्यावेळी ती आत जाते त्यावेळी काय होतं, त्या हीटमुळं हे सगळ्या केमिकल्स जे आतमध्ये भरलेले आहेत त्यांची एकमेकांशी केमिकल रिॲक्शन होते. कुणाची रिॲक्शन कोणाबरोबर कशी होते त्याच्यावरती त्यातनं बाहेर पडणारा कलर, त्यातनं बाहेर पडणारा लाईट आणि तयार होणारा साऊंड हा डिपेंड असतो. बेसिकली क्रॅकिंग ऑफ फायर इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ जनरेशन ऑफ साऊंड इन केमिकल चेंज. नंतरचे आहे ते म्हणजे प्रोडक्शन ऑफ अ कॅरेक्टरिस्टिक स्मेल. केमिकल चेंजेस प्रॉडक्ट फॉर्म आयडेंटिफाईड बाय कॅरेक्टरिस्टिक स्मेल. काही केमिकल चेंजेसमध्ये जे प्रॉडक्ट तयार होतात ते त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक स्मेलवरनं तयार होतात. आता ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर आपल्या घरात ज्यावेळी फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स खराब होतात त्यावेळी एक विशिष्ट वास आपल्याला यायला लागतो. लक्षात आलं? सडलेली किंवा खराब झालेली फळं असतात त्याच्यातनं तो वास येत असतो.
ती ज्यावेळी खराब होतात म्हणजेच काय होतं, त्याचं डिकम्पोजिशन होतं, त्यावेळी त्याच्यातनं काही गॅसेस बाहेर पडतात आणि त्याचा तो स्मेल आपल्याला येत असतो आणि त्याच्यावरनं आपण ओळखतो की हे पदार्थ खराब झालेले आहेत. स्पॉइलेज ऑफ फ्रूट्स ऑर फूड आयडेंटिफाईड बाय कॅरेक्टरिस्टिक स्मेल. हे जे स्पॉइलेज आहे ते आपण त्याच्या स्मेलवरनं आपण ओळखू शकतो. तसंच काही केमिकल रिॲक्शन्समधनं H2S हायड्रोजन सल्फाईड नावाचा कलरलेस गॅस बाहेर पडतो. हा जो गॅस आहे ह्याचा जो स्मेल आहे हा कुजलेलं अंड जे असतं, रॉटन एग, तसा त्याचा वास येत असतो. म्हणजे तो जर वास आला तर ओळखायचं की तो गॅस तिथं इव्हॉल्व झालेला आहे आणि दॅट इज द एव्हिडन्स ऑफ अ केमिकल रिॲक्शन. अशी बरीचशी एक्झाम्पल्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. नंतर आहे ॲब्झॉर्प्शन ऑर रिलीज ऑफ हीट. केमिकल रिॲक्शन ज्यावेळी घडत असते त्यावेळी एकतर हीट ॲब्झॉर्ब केली जाते किंवा हीट रिलीज केली जाते. रिॲक्शन्स आर अकंपनीड बाय ॲब्झॉर्प्शन ऑर रिलीज ऑफ हीट. ज्यावेळी रिॲक्शन्स, केमिकल रिॲक्शन्स होत असतात त्यावेळी एकतर त्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते म्हणजे दे रिक्वायर हीट टू गेट चेंज ऑर दे प्रोड्यूस हीट. ह्याची 2 एक्झाम्पल आपण इथं बघितलेली आहेत बघा. बर्निंग ऑफ फ्युएल्स रिलीजेस हीट अँड लाईट. इथं मी तुम्हाला वूड बर्निंगचा एक फोटो टाकलेला आहे. ज्यावेळी वूड बर्न होत असतं त्यावेळी त्याच्यातनं तुम्हाला हीट मिळते, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कुठलंही फ्युएल ज्यावेळी बर्न होतं त्यावेळी त्याच्यातनं हीट. आपल्या घरामध्ये आपण LPG गॅस वापरतो, ज्यावेळी तो गॅस बर्न होतो त्यावेळी त्याच्यातनं हीट मिळते जी आपण आपल्या कुकिंगसाठी वापरत असतो. आणि त्याच्यातनं लाईटही मिळतो कारण तुम्हाला त्याच्यातनं दिसतो लाईट बाहेर पडलेला. केक इज बेक्ड व्हेन ॲब्झॉर्ब्स हीट. आता बेकिंग ऑफ केक हा सुद्धा एक केमिकल चेंज आहे. आधी त्याचा आपण जे लिक्विड बनवलेलं असतं, जे मिक्सचर बनवलेलं असतं ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं. ज्यावेळी ओव्हनमध्ये आपण ठेवतो त्यावेळी त्याला आपण हीट अप्लाय करतो. म्हणजे काय, ते मिक्सचर हीट ॲब्झॉर्ब करतं आणि इट गेट्स कन्व्हर्टेड इनटू अ सॉलिड केक. म्हणजे ह्या केकच्या एक्झाम्पलमध्ये हीट ॲब्झॉर्ब झाली आणि बर्निंग ऑफ फूडमध्ये हीट इव्हॉल्व झाली. मग असं जर दिसलं तुम्हाला तर निश्चित समजायचं की तिथं काहीतरी केमिकल रिॲक्शन होती आहे. आता हे झालं आपण केमिकल रिॲक्शनचे किंवा चेंजेसचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, त्याच्यानंतर त्याचे एव्हिडन्सेस बघितले. आता आपण काही इम्पॉर्टंट केमिकल रिॲक्शन स्टडी करणार आहोत. त्या कुठल्या कुठल्या आहेत तर पहिली आहे न्यूट्रलायझेशन, दुसरी आहे रस्टिंग ऑफ आयर्न आणि तिसरी आहे ती डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. एक एक आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया. पहिली आहे ती म्हणजे न्यूट्रलायझेशन. न्यूट्रल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणताच कॅरेक्टरिस्टिक्स ओरिजिनल सबस्टन्सचा राहणार नाही, न्यूट्रल राहणार ते. ॲसिड अँड बेस रिॲक्ट टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. इट इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ॲसिडमध्ये ज्यावेळी आपण बेस ॲड करतो त्यावेळी त्याच्यापासून एक सॉल्ट तयार होतो आणि वॉटर तयार होतं. आता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ह्याला का म्हणतात बघा. तुम्हालाही माहिती आहे की ॲसिडमध्ये आपण जर ब्ल्यू लिटमस टाकला तर तो रेड होतो, बरोबर आहे. आणि बेसमध्ये जर आपण रेड लिटमस टाकला तर तो ब्ल्यू झालेला तुम्हाला दिसतो. म्हणजे ॲसिडमध्ये ब्ल्यूचा रेड होतो आणि बेसमध्ये रेडचा ब्ल्यू होतो. म्हणजे त्याच्या दोन्हीच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहेत. ते करोजिव्ह असतात, आपल्या हातावर पडलं तर आपल्याला भासतं. लक्षात आलं ना. पण ज्यावेळी ॲसिड आणि बेस आपण एकत्र करतो त्यावेळी त्याच्यापासून आपल्याला जे 2 प्रॉडक्ट मिळतात, सॉल्ट आणि वॉटर, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲसिडचेही कुठले कॅरेक्टरिस्टिक्स दिसत नाहीत आणि बेसचीही दिसत नाहीत. त्याच्यामध्ये लिटमसचा कलरच चेंज होत नाही. म्हणजे काय, ते न्यूट्रल झाले. वॉटर तर तुम्हाला माहिती आहे, वॉटरमध्ये तुम्ही काहीही घातलं तरी त्याचा कलर चेंज होत नाही. वॉटर इज नॉट ॲसिडिक नॉर बेसिक, म्हणून तर आपण ते पिऊ शकतो. लक्षात आलं ना. आणि हे न्यूट्रलायझेशन होतं म्हणून या रिॲक्शनला काय म्हटलं जातं, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड गिव्ज अस सोडियम क्लोराईड प्लस वॉटर. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये जर सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन घातलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड हे ॲसिड आहे, सोडियम हायड्रॉक्साईड हे बेस आहे, हे दोन्ही ज्यावेळी एकत्र केलं जातं त्यावेळी त्याच्यामधनं आपल्याला सोडियम क्लोराईड म्हणजे आपण जे मीठ वापरतो हे मीठ आणि पाणी मिळतं. आता मीठ ॲसिडिक आहे का बेसिक आहे, काहीच नाही, ते न्यूट्रल आहे. वॉटर ॲसिडिक आहे का बेसिडिक आहे, बेसिक आहे, काहीच नाही, ते सुद्धा काय आहे, न्यूट्रलच आहे. म्हणून ह्या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतात. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इन आवर एव्हरीडे लाईफ. आपण आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये न्यूट्रलायझेशन कुठं करत असतो का, निश्चित करत असतो. स्टमक प्रोड्युसेस हायड्रोक्लोरिक ॲसिड फॉर डायजेशन ऑफ फूड. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आपण ॲनिमल न्यूट्रिशनमध्ये शिकलेलो आहे. आपल्या स्टमकमध्ये काही कॉम्प्लेक्स फूड पार्टिकल्स जे असतात त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी, प्रोटीन किंवा फॅट्सचं ब्रेकडाऊन करण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होत असतं.
ॲसिड्स आर प्रोड्युस्ड इन एक्सेस कॉजेस ॲसिडिटी. ज्यावेळी ही ॲसिड्स एक्सेस प्रमाणात तयार होतात, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तयार होतात, किंवा तयार झालेलं ॲसिड हे युटिलाइज केलं जात नाही, ते तसंच स्टमकमध्ये राहतं, त्यावेळी आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो. बर्निंग सेन्सेशन होतं, लक्षात आलं ना, पोट दुखायला लागतं. दीज आर ऑल इंडिकेशन्स ऑफ ॲसिडिटी. ते का होतं तर ॲसिड वाढल्यामुळे होतं. डॉक्टर्स गिव्ज अस अँटासिड्स. मग तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला जेलुसिल किंवा इतर तत्सम ह्याचं एक लिक्विड देतात, बरोबर आहे. ते लिक्विड जर तुम्ही कधी टेस्ट केलं असेल तर त्याची अशी सोअर टेस्ट लागते, तुरट टेस्ट लागते. लक्षात आलं. इट इज नथिंग बट अ वीक बेस. अँटासिड्स आर वीक बेसेस विच न्यूट्रलायझेस द हायड्रोक्लोरिक ॲसिड. ही जे अँटासिड्स आहेत हे काय असतात, ही वीक बेसेस असतात, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला बर्निंग किंवा इतर सेन्सेशन काय होत नाही. सोडियम हायड्रॉक्साईड इज अ स्ट्रॉंग बेस. ते जर आपल्या स्किनवर पडलं तर भासतं आपल्याला, पण ही जी असतात ही वीक बेसेस असतात, त्याच्यामध्ये फारशी पॉवर किंवा पोटेन्शियलिटी, स्ट्रेंथ नसते. मग ती ज्यावेळी हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळी सॉल्ट आणि वॉटर हे न्यूट्रल सबस्टन्सेस तयार होतात. ते ॲसिड युटिलाइज केलं जातं आणि आपली ॲसिडिटी ही कमी होते. अँड देन पर्सन गेट्स रिलीफ फ्रॉम ॲसिडिटी. आता हे जे वीक बेस आहे हे जास्त करून मॅग्नेशियमचं बेस जे असतं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे बेस त्याच्यात वापरलेलं असतं, कारण इट इज अ वीक बेस, त्याचा आपल्याला त्रास काही होत नाही. तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शनचं आपल्या लाईफमधलं. दुसरी रिॲक्शन आपण बघणार होतो ते म्हणजे रस्टिंग ऑफ आयर्न. आता रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे नक्की काय आहे? आयर्न एक्सपोज्ड टू एअर अँड मॉइश्चर फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, reddish brown layer of iron oxide on iron articles is formed, that is rust. आयर्न जर खूप लॉंगर पिरियडसाठी एअर आणि मॉइश्चरला जर एक्सपोज झालं तर त्याच्यावरती आयर्न ऑक्साईडचा रेडिश कलरचा एक लेअर तयार होतो आणि त्या लेअरला आपण म्हणतो रस्ट. इट इज नथिंग बट द ऑक्साईड ऑफ अन आयर्न. इथं पिक्चरमध्ये दाखवलेले बघा, तो एक पत्र्याचा तुकडा आहे, त्याच्यावरती रेडिश कलरचा असा एक लेअर आलेला आहे. तो लेअर म्हणजे काय आहे तर ते आयर्न ऑक्साईड तयार झालेलं आहे. खाली सुद्धा इथं काही नटबोल्ट्स आहेत, खिळे, स्क्रूज वगैरे पडलेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला तो रस्ट डिपॉझिट झालेला दिसतोय. आणि ही जी प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रस्ट इज नथिंग बट रस्टिंग. रस्टिंग म्हणजे काय कळलं? ज्यावेळी एखादं आयर्न आर्टिकल एअर आणि मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळी एअरमधल्या ऑक्सिजनशी त्या आयर्नचं केमिकल रिॲक्शन होते आणि रेडिश कलरचं आयर्न ऑक्साईड तयार होतं, ज्याला आपण रस्ट म्हणतो. आणि ही जी प्रोसेस आहे ह्याला आपण म्हणतो रस्टिंग प्रोसेस. खाली इथं रिॲक्शन दाखवलेली आहे. आयर्न प्लस वॉटर प्लस एअर इंटू ब्रॅकेट ऑक्सिजन, म्हणजे एअरमधला ऑक्सिजन गिव्ज अस आयर्न ऑक्साईड विच इज रस्ट. तर ही झाली दोन रिॲक्शन म्हणजे काय, न्यूट्रलायझेशन म्हणजे काय आणि रस्टिंग म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आता एक न्यूट्रलायझेशनचा आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहोत. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलंय तसे आपल्याला 2 टेस्ट ट्यूब लागणार आहेत. त्याच्यानंतर 1 होल्ड स्टॉपर, स्टँड, मार्कर, डिलिव्हरी ट्यूब, व्हिनेगार, बेकिंग सोडा आणि लाईम वॉटर एवढं मटेरियल आपल्याला त्यासाठी लागणार आहे. इथं आपण व्हिनेगार आणि बेकिंग सोडा ह्यांच्यामधले न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बघणार आहे. ह्याच्यामध्ये व्हिनेगार हे जे आहे हे ॲसिडिक आहे आणि बेकिंग सोडा हे बेस आहे. प्रोसिजर काय आहे? मेक अरेंजमेंट्स ॲज शोन इन फिगर. इथं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे अरेंजमेंट करायची. त्यासाठी तुम्ही टेक्स्टबुक रेफर करा, तिथं हे डिटेल्समध्ये स्टेप्स दिलेले आहेत. मी इथं डिटेल्समध्ये मुद्दामून घेतलेलं नाहीये. टेक व्हिनेगार इन टेस्ट ट्यूब ए. टेस्ट ट्यूबमध्ये व्हिनेगार घ्यायचं अँड लाईम वॉटर इन टेस्ट ट्यूब बी, आणि बी टेस्ट ट्यूबमध्ये लाईम वॉटर घ्यायचं. आता ते जे लाईम वॉटर आहे त्याच्यामध्ये त्या ट्यूब जे आहे त्याचं टोक जे आहे ते बुडलेलं असलं पाहिजे आणि इकडं व्हिनेगारमध्ये मात्र ते वरती राहिलेलं असलं पाहिजे. देन ॲड अ पिंच ऑफ बेकिंग सोडा टू ए टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये नंतर काय करायचं, बेकिंग सोड्याचे एक चिमूट टाकायची. व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? colorless vapors with hissing sound observed when baking soda added to vinegar. ज्यावेळी तुम्ही बेकिंग सोडा त्या व्हिनेगारमध्ये टाकता त्यावेळी त्याच्यातनं तुम्हाला बबल्स बाहेर येताना दिसतात आणि त्याचा हिसिंग साऊंड येतो. म्हणजे बघा, गॅस प्रोडक्शन झालं प्लस हिसिंग साऊंड तयार झाला, म्हणजे 2 आपल्याला एव्हिडन्सेस केमिकल रिॲक्शनचे इथं बघायला मिळतात. तो गॅस जो तयार होतो तो काय होतो, त्या डिलिव्हरी ट्यूबमधनं इकडं लाईम वॉटरमध्ये जातो. लाईम वॉटर टर्न्स मिल्की व्हेन वेपर्स पास थ्रू इट. ज्यावेळी त्या वेपर्स किंवा तो गॅस त्या लाईम वॉटरमधनं पास होतो तर तुम्हाला असं दिसतं की ते लाईम वॉटर आहे ते हळूहळू मिल्की व्हाईट टर्न व्हायला लागलेले आहे. लाईम वॉटर हे क्रिस्टल क्लिअर आहे, पण तो गॅस पास झाल्यावरती त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तयार झालेला दिसतो. कन्क्ल्युजन काय?
vinegar, an acid, reacts with baking soda, a base. Neutralization reaction takes place forming salt and water. म्हणजे व्हिनेगार हे ॲसिड आहे, बेकिंग सोडा हे बेस आहे. ह्या दोघांची रिॲक्शन होते आणि सॉल्ट आणि वॉटर तयार होतो. कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड ड्युरिंग रिॲक्शन टर्न्स लाईम वॉटर मिल्की. ही रिॲक्शन होत असताना त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व्ह होतो की जो कार्बन डायऑक्साईड लाईम वॉटर बरोबर रिॲक्ट करून तिथं व्हाईट प्रेसिपिटेट तयार करतो. व्हिनेगार प्लस बेकिंग सोडा गिव्ज अस सॉल्ट प्लस वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड. ही आपण एक न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बघितली. आता पुढची ॲक्टिव्हिटी आपण काय बघणार आहोत. रस्टिंग ऑफ आयर्न रिक्वायर्स बोथ मॉइश्चर अँड ऑक्सिजन. आपण मगाशी रस्टिंगमध्ये बघितलं की आयर्नचे जर रस्टिंग व्हायचं असेल तर तिथं एअर पण लागते, म्हणजे ऑक्सिजन पण लागतो आणि मॉइश्चर म्हणजे वॉटर पण लागतं. मॉइश्चर जर नसेल तर नुसत्या ऑक्सिजनची आयर्न बरोबर रिॲक्शन होऊ शकत नाही. तर ते आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये चेक करणार आहोत. इथं आपण काय केलेलं आहे, 3 टेस्ट ट्यूब घेतलेले आहेत, ए, बी आणि सी. पहिली टेस्ट ट्यूब जी आहे त्याच्यामध्ये आपण साधं पाणी भरलेलं आहे. दुसरी टेस्ट ट्यूब जी आहे त्याच्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर किंवा बॉइल्ड वॉटर घेतलं. आता बॉइल्ड वॉटर का घेतलेलं आहे तर ते बॉइल्ड वॉटर जे असतं ते ऑक्सिजन फ्री असतं, त्याच्यात डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन सगळा काढून टाकलेला असतो आणि त्याच्यावरती आपण ऑइलचा एक लेअर दिलेला आहे. म्हणजे त्या वॉटरमध्ये आपण ऑइल टाकलंय, ऑटोमॅटिकली ऑइल फ्लोट होतं आणि काय होतं, वरची एअर म्हणजे ऑक्सिजन आणि खालचं पाणी ह्याचा कॉन्टॅक्ट कट होतो आणि मग त्या पाण्यात आपण काही नेल्स टाकलेले आहेत. तिसरी टेस्ट ट्यूब जी आहे सी टेस्ट ट्यूब, त्याच्यामध्ये आपण अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड घेतलंय आणि त्याच्यातही काही नेल्स आपण ठेवून दिलेले आहेत. अशा प्रकारचे अरेंजमेंट केल्यानंतर 3-4 दिवसांनी जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय काय दिसतं. आयर्न नेल इन ट्यूब ए आर रस्टेड. ए ट्यूब मधले आयर्न नेल जे आहे ते तुम्हाला रस्ट झालेले दिसतात. आयर्न नेल इन ट्यूब बी अँड सी डू नॉट रस्ट. पण सी आणि बी ह्या ट्यूब मधले नेल्स मात्र जे आहेत हे तुम्हाला रस्ट झालेले दिसत नाहीत. का नाहीत दिसत आपण बघूया. कन्क्लुजन. नेल इन टेस्ट ट्यूब ए गेट्स वॉटर अँड एअर सो इट रस्ट. बघा तिथं जर तुम्ही टेस्ट ट्यूब बघितली तर अर्धे नेल्स जे आहेत ते एअरला एक्सपोज होतात आणि बाकीचा नेल आहे तो पाण्यात आहे, म्हणजे इथे त्याला वॉटर पण मिळालं आणि एअर पण मिळालं म्हणून तो रस्ट झाला. ट्यूब बी हॅज अ लेअर ऑफ ऑइल. ट्यूब बी मध्ये आपण काय केलेलं आहे, ऑइल वरती त्याच्या पाण्याच्या वरती ऑइल टाकलेलं आहे. ऑइलमुळे काय झालं, बाहेरचा जो ऑक्सिजन आहे एअर मधला त्याचा त्या वॉटरशी कॉन्टॅक्ट कट झाला. प्लस ते वॉटर बॉइल्ड आहे, डिस्टिल्ड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा डिझॉल्व्ड ऑक्सिजन नाहीये. म्हणजे काय, तिथं वॉटरचा प्रेझेन्स आहे, वॉटर त्या नेलला मिळालं पण ऑक्सिजन ॲब्सेंट आहे. बरोबर आहे. त्यामुळे नेल डज नॉट गेट एअर अँड डज नॉट रस्ट. एअर मिळाली नाही त्यामुळं तो रस्ट झाला नाही, म्हणजे वॉटर जरी असलं नुसतं तरी तो रस्टिंग होत नाही. ट्यूब सी, कॅल्शियम क्लोराईड ॲब्झॉर्ब्स मॉइश्चर इन द टेस्ट ट्यूब. कॅल्शियम क्लोराईड हे काय आहे, हे मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं, म्हणजे वॉटर व्हेपर्स ज्या एअरमध्ये असतात त्या सगळ्या ॲब्झॉर्ब करून घेतं. नेल गेट्स एअर बट डझंट गेट मॉइश्चर. आता ह्या केसमध्ये काय झालं, अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडनी काय केलं, तिथलं जे मॉइश्चर होतं ते सगळं ॲब्झॉर्ब करून घेतलं. त्यामुळं तिथं मॉइश्चर नव्हतं पण एअर होती, म्हणजे ऑक्सिजन होता. टिल दो इट डज नॉट गेट रस्ट. म्हणजे तिथं त्याला मॉइश्चर मिळालं नाही, ऑक्सिजन मिळाला तरी रस्ट झालं नाही. मग ह्याच्यावरून आपल्याला एक कन्क्लुजन असं काढता येतं की रस्टिंग नीड्स बोथ एअर अँड मॉइश्चर. म्हणजे रस्टिंगसाठी एअर आणि मॉइश्चर ह्या दोन्हीची गरज असते. हे आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीवरनं लक्षात आलं. आता रस्टिंग बद्दल आपण काही फॅक्ट्स आपण स्टडी करणार आहोत. रस्टिंग इज अ केमिकल चेंज विच स्लोली डिस्ट्रॉयज आयर्न आर्टिकल्स. आता हा तर केमिकल चेंज आहे तुम्हाला माहिती आहे, आणि ह्याच्यात मेन काय होतं, जर मेन जे आयर्न आर्टिकल आहेत ही डिस्ट्रॉय केली जातात, कारण जो रस्ट तयार होतो इट इज इन द पावडर फॉर्म, आणि हळूहळू काय होतं ते जे ओरिजिनल जे आयर्न आहे ते वीक होत जाऊन तुटून जातं. इथं पिक्चरमध्ये दाखवलेले बघा, ते गर्डल जो आहे त्या ब्रिजचा त्याच्या ज्या पट्ट्या जोडलेल्या आहेत त्या रस्ट होऊन तिथनं डिस्ट्रॉय झालेल्या आहेत. खाली ती कार दाखवलेली आहे, तिचा सुद्धा सगळा पत्रा गंजून गेल्यामुळे काय झाली आहे, ती सुद्धा कार युजलेस झालेली आहे. मॉनिटरी लॉस ड्यू टू रस्टिंग इज ह्यूज. रस्टिंगमुळं जे काही लॉसेस होतात हे वर्ल्ड ओव्हर जर विचार केला तर ह्यूज आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी आपण आयर्न वापरत असतो, फॅब्रिकेशनमध्ये, घरामध्ये, कार्समध्ये, मोठे मोठे ब्रिजेस तयार करण्यासाठी, रेल रोडसाठी, आणि ह्याच्यामुळं हे जर रस्ट झाले तर ते आयर्न काय होतं, वीक होतं आणि इट बिकम्स युजलेस. आयर्न इज युज्ड इन मेकिंग ब्रिजेस, शिप्स, कार्स,
ट्रक बॉडीज अँड मेनी अदर आर्टिकल्स. म्हणजे बहुतेक ठिकाणी आपण मॅक्झिमम हे आयर्न यूज केलेलं असतं आणि हे ज्यावेळी रस्ट होतं त्यावेळी ते आयर्न वीक होतं, तुटून जातं, डिस्ट्रॉय होतं, त्यामुळं आपलं मॉनिटरी लॉस खूप हेवी होतो. एअर अँड मॉइश्चर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. ते आपण मागच्या एक्सपेरिमेंटमध्ये बघितलेलं आहे. लिमिटिंग द एक्सपोजर टू मॉइश्चर अँड एअर प्रिव्हेंट्स रस्टिंग बाय कोटिंग द आयर्न सरफेस विथ अनदर मेटल ऑर सबस्टन्स विच डज नॉट रिॲक्ट विथ मॉइश्चर अँड एअर. जर मॉइश्चर आणि एअरचा कॉन्टॅक्ट आयर्न सरफेस बरोबर येऊन दिला नाही, म्हणजे तो जर कॉन्टॅक्ट आपण कट केला, कुठल्याही प्रकारे तो आपण कट करू शकतो. त्या आयर्नवरती एखाद्या मेटलचं कोटिंग देऊ शकतो किंवा दुसरा कुठला सबस्टन्स त्याच्यावर कोट करू शकतो, ते आपण पुढे बघणार आहोत. पण बेसिकली काय आहे, आयर्नचा एअर आणि मॉइश्चरची जर तुम्ही कॉन्टॅक्ट येऊ दिला नाही तर यू कॅन प्रिव्हेंट रस्टिंग. मेथड्स ऑफ प्रिव्हेंटिंग रस्टिंग. आता हे रस्टिंग प्रिव्हेंट करायच्या काही मेथड्स आपण जनरलाइज वापरतो, त्या कुठल्या कुठल्या बघूयात. त्याच्यातली पहिली आहे ती गॅल्व्हनायझेशन. कोटिंग आयर्न आर्टिकल्स विथ झिंक. जी काही आयर्न आर्टिकल्स आहेत त्याच्यावरती एका विशिष्ट प्रोसेसनी झिंकचा एक थिन लेअर दिला जातो. दिस प्रिव्हेंट्स डायरेक्ट एक्सपोजर ऑफ आयर्न टू मॉइश्चर अँड एअर. आता हे झिंकचा कोट दिल्यामुळे काय होतं, तो जो आयर्नशी आपला मॉइश्चर आणि एअरचा जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो हा काय घाला जातो, कट केला जातो आणि त्याच्यामुळं ते आयर्न रस्ट व्हायचं थांबतं. दुसरी प्रोसेस आहे अप्लाइंग ऑइल, ग्रीस ऑर पेंट ऑन द सरफेस ऑफ आयर्न. प्रिव्हेंटेड बाय अप्लाइंग ऑइल, ग्रीस ऑर पेंट ऑन आयर्न सरफेस. आयर्न सरफेसवरती जर तुम्ही ऑइल लावलं किंवा एखादा ऑइल पेंट लावलात किंवा ग्रीस लावलं तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, ऑक्सिजनचा एअरचा कॉन्टॅक्ट आयर्नशी कट होतो आणि ते रस्टिंगपासून प्रिव्हेंट केलं जातं. त्याच्यानंतर आहे दुसरी मेथड म्हणजे अलॉईंग. पेंटिंग गॅल्व्हनायझेशन इज नॉट इनफ. काही ठिकाणी काही युजेसला आपल्याला पेंटिंग किंवा गॅल्व्हनायझेशन हे पुरेसं नसतं, कारण तिथं प्रोसेस वेगळी असते, ते आयर्न वेगवेगळ्या कंडिशनला एक्सपोज होत असतं जिथं तो पेंट किंवा ते गॅल्व्हनायझेशन टिकू शकत नाही. Iron articles such as ships are exposed to moisture or kept under water for long period of time. शिप्स जी असतात ही सॉल्ट वॉटरच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये असतात, मग तिथं हे गॅल्व्हनायझेशन किंवा पेंटिंगचा काही उपयोग होत नाही, ते निघून जातं आणि पुन्हा ते काय होतं, रस्ट व्हायला लागतं. मग अशावेळी केलं जातं हेन्स अलॉयज आर युज्ड. मग अशावेळी आयर्नची काही अलॉयज यूज केले जातात. व्हॉट इज अलॉईंग? आयर्न इज मिक्स्ड विथ अदर मेटल्स ऑर नॉन मेटल्स टू फॉर्म अलॉयज. आयर्नमध्ये काही मेटल्स किंवा काही नॉन मेटल्स मिक्स केले जातात आणि ज्यावेळी हे दोन मेटल किंवा नॉन मेटल मिक्स होतात त्याच्यापासून जे तयार होतं दॅट इज कॉल्ड अलॉय. हे फक्त मिक्सचर आहे, तिथं केमिकल रिएक्शन होत नाही, पण ह्याच्यामुळे काय होतं, आयर्नची जी रस्टिंगची प्रॉपर्टी आहे ती सप्रेस केली जाते. स्टेनलेस स्टील इज अन अलॉय ऑफ अन आयर्न. स्टेनलेस स्टील आपण जे घरात वापरतो हे आयर्नचं अलॉय आहे. मिक्सिंग आयर्न विथ कार्बन अँड मेटल्स लाईक क्रोमियम, निकेल अँड मॅंगनीज. स्टील कसं तयार केलं जातं, आता वेगवेगळ्या पर्पजसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं स्टील्स वापरलं जातं, त्याच्या ग्रेड्स असतात. मग हे वेगवेगळं स्टील ग्रेडेशन कसं केलं जातं, तर काही ठिकाणी त्याच्यात कार्बन मिसळला जातो, काही ठिकाणी क्रोमियम, निकेल, मॅंगनीज सारखी मेटल्स त्याच्यात मिक्स केली जातात. ज्या पर्पजसाठी ते वापरायचं आहे त्याप्रमाणे ते अलॉय हे खालचे सबस्टन्सेस त्याच्यात मिक्स करून तयार केलं जातं. दिस ऑल्सो प्रिव्हेंट्स रस्टिंग. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मेटल्स डू नॉट हॅव द सेम रिॲक्टिव्हिटी. प्रत्येक मेटल जे असतं हे एकाच प्रकारे रिॲक्ट होत नसतं, प्रत्येकाची काय आहे रिॲक्टिव्हिटी ही वेगवेगळी तुम्हाला दिसून येते. मोर रिॲक्टिव्ह मेटल्स रिप्लेस लेस रिॲक्टिव्ह मेटल्स इन केमिकल रिॲक्शन. ज्यावेळी केमिकल रिॲक्शन होत असते त्यावेळी जी हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत ती काय करत असतात, लेस रिॲक्टिव्ह मेटल्सना त्यांच्या जागेवरनं रिप्लेस करत असतात. रिॲक्शन इन विच a more reactive element displaces less reactive element from its solution is known as displacement reaction. एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये ज्यावेळी एखादं हायली रिॲक्टिव्ह मेटल दुसऱ्या एखाद्या लो रिॲक्टिव्ह मेटलला किंवा एलिमेंटला त्याच्या सोल्युशनमधनं रिप्लेस करतं त्याला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. Reactivity series is a table that shows the arrangement of metals on the basis of reactivity.
इथं शेजारी एक पिक्चरमध्ये तुम्हाला एक टेबल दाखवलेले बघा, त्याच्यात सगळ्यात टॉपला पोटॅशियम आहे आणि सगळ्यात बॉटमला प्लॅटिनम आहे. जे सगळ्यात टॉपला असतं दॅट इज हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट आणि जे सगळ्यात बॉटमला आहे दॅट इज लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल इज प्लेस्ड ॲट द टॉप ऑफ द सिरीज. पोटॅशियम हे जे मेटल आहे किंवा हे एलिमेंट आहे दॅट इज हायली रिॲक्टिव्ह, म्हणजे कुठल्याही सबस्टन्स बरोबर त्याची रिॲक्शन खूप फास्ट आणि व्हिगरस होते. त्याच्या खालोखाल सोडियम आहे, त्याच्या खालोखाल कॅल्शियम, मग मॅग्नेशियम, मग ॲल्युमिनियम, कार्बन, असं करत 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 सगळ्यात लोएस्ट रिॲक्टिव्ह प्लॅटिनम आहे. प्लॅटिनम बऱ्याचशा रिॲक्शन्समध्ये पार्ट घेत नाही. इट इज ॲज गुड ॲज न्यूट्रल. किंवा प्लॅटिनमची जर रिॲक्शन एखाद्या केमिकलची करून आणायची असेल तर यू हॅव टू क्रिएट सर्टन कंडिशन्स. मग हीट करावं लागतं किंवा आणखीन काही त्याला कंडिशन सप्लाय केल्या तर ते रिॲक्ट होतं. तर दिस इज रिॲक्टिव्हिटी. आणि डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, जर एखाद्या लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटचं सोल्युशन तुम्ही घेतलं आणि त्याच्यात एखादं हाय रिॲक्टिव्ह एलिमेंट टाकलं तर हाय रिॲक्टिव्ह एलिमेंट काय करतं, त्या सोल्युशनमधनं, त्या कंपाऊंडमधनं ते लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट बाजूला करतं आणि स्वतः तिथं अटॅच होऊन आपलं सोल्युशन किंवा कंपाऊंड ते तयार करतं. म्हणजे काय, थोडक्यात एकाला डिस्प्लेस करून दुसरा तिथं जातो. फॉर एक्झाम्पल, आता मी इथं बसलोय, बरोबर आहे, माझ्या खुर्चीत दुसरा एखादा माझ्यापेक्षा स्ट्रॉंग माणूस आला तर तो काय करू शकतो, मला ह्या खुर्चीत उचलून बाजूला ठेवून स्वतः बसू शकतो. म्हणजे तो माणूस माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, म्हणजेच हायली रिॲक्टिव्ह आहे आणि मी लेस रिॲक्टिव्ह आहे. पण माझ्यापेक्षा जर वीक माणूस आला तर तो मला बाजूला करू शकत नाही. का? कारण मी त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, म्हणजे मी त्याच्यापेक्षा हायली रिॲक्टिव्ह आहे. दिस इज नथिंग बट अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इथं एक आपण पिक्चर बघतोय, तिथं एक्झाम्पल दाखवलेलं आहे. A प्लस बी सी गिव्ज AB प्लस सी. आता इथं जर तुम्ही बघितलं तर ए हे एक एलिमेंट आहे आणि दुसरं बी सी हे एक एलिमेंट आहे. त्याच्यामधलं सी हे एलिमेंट जे दिसतंय तुम्हाला ते एने रिप्लेस केलं आणि तिथं बीला तो स्वतः अटॅच झाला. ह्याचा अर्थ काय आहे, तर सी हे एलिमेंट जे आहे हे ए पेक्षा लेस रिॲक्टिव्ह आहे, कमी स्ट्रेंथचं आहे. त्यामुळं एनी काय केलं, सहज त्या सीला तिथनं बाजूला केलं आणि स्वतः तिथं अटॅच झाला. ए डिस्प्लेस्ड सी फ्रॉम इट्स सोल्युशन. इथं एक एक्झाम्पल आपण बघितलंय. Fe प्लस CuSO4 गिव्ज FeSO4 प्लस Cu. फेरस किंवा आयर्न आणि कॉपर सल्फेट हे सोल्युशन जर घेतलं आणि त्याच्यामध्ये आयर्न जर टाकलं तर आयर्न काय करतं, कॉपरला त्या कॉपर सल्फेट सोल्युशनपासून डिस्प्लेस करतं आणि स्वतः तिथं अटॅच होऊन फेरस सल्फेट किंवा आयर्न सल्फेट सोल्युशन तयार करतं. इथं खाली दाखवलेलं आहे बघा, Feचा मॉलिक्यूल आहे प्लस CuSO4चा मॉलिक्यूल दिसतोय. Feने काय केलं, Cuच्या ब्राऊन मॉलिक्यूलला बाजूला केलं आणि SO4च्या येलो मॉलिक्यूल बरोबर स्वतः चिकटला, म्हणजे त्यांनी Coला इथं डिस्प्लेस केलेला आहे. हा एक्सपेरिमेंट आपण बघूया. इथं बघा 2 टेस्ट ट्यूब घेतलेली आहेत. पहिल्यांदी एक टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये कॉपर सल्फेटचं ब्ल्यू कलरचं सोल्युशन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक आयर्न नेल आपण टाकलेला आहे. ह्याच्या डिटेल्स प्रोसिजरसाठी तुम्ही बुक रेफर करा. 2-3 दिवसांनंतर ऑब्झर्वेशन्स काय दिसतात आपल्याला, कलर ऑफ द सोल्युशन चेंजेस ब्ल्यू टू ग्रीन. 2-3 दिवसानंतर बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसतं की कॉपर सल्फेट सोल्युशनचा जो ब्ल्यू कलर आहे तो ग्रीनमध्ये कन्वर्ट झालेला आहे. आयर्न नेल गेट्स कोटेड आणि आयर्न नेलवरती तुम्हाला रेडिश कलरचं कोटिंग दिसतं. इट इज अ रेडिश ब्राऊन डिपॉझिट. ते काय आहे तर कन्क्लुजन आपण बघूया. आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. आयर्न हे कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. तुम्ही मगाची जर रिॲक्टिव्हिटी सिरीज जर बघितली तर कॉपरच्या वरच्या लेवलला तुम्हाला आयर्न त्याच्यामध्ये दिसेल. इट डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन अँड फॉर्म ग्रीन कलर्ड आयर्न सल्फेट सोल्युशन. आयर्न हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे ते काय करतं, कॉपर सल्फेट सोल्युशनमधनं कॉपरला डिस्प्लेस करतं, स्वतः तिथं अटॅच होतं आणि ग्रीन कलरचं आयर्न सल्फेट सोल्युशन तयार करतं. डिस्प्लेस झालेल्या कॉपरचं काय होतं, दिस कॉपर गेट्स डिपॉझिटेड ऑन द नेल. ते जे डिस्प्लेस झालेलं कॉपर आहे ते नेलवरती डिपॉझिट झालेलं दिसतं. दॅट इज रेडिश ब्राऊन डिपॉझिट. ते काय आहे, इट इज अ कॉपर. कॉपरचा कलर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही घरात कॉपरची भांडी बघितली असतील, दे आर रेडिश ब्राऊन इन कलर. ही रिॲक्शन कशी आहे, आयर्न प्लस कॉपर सल्फेट गिव्ज आयर्न सल्फेट प्लस कॉपर. सो दिस इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. हे आपण एक एक्झाम्पल बघितलं. अशा अनेक डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. बेसिकली ह्याच्यात काय आहे तर हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला तिथनं डिस्प्लेस करतं. दॅट इज नथिंग बट अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सो किड्स, दिस इज ऑल अबाउट केमिकल चेंजेस. काय काय आपण बघितलं,
व्हॉट आर केमिकल चेंजेस, केमिकल चेंजेस म्हणजे काय, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल चेंजेस, केमिकल चेंजेसचे कॅरेक्टरिस्टिक्स कुठले कुठले आहेत, केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय, ते कशा दाखवल्या जातात, नंतर इव्हिडन्सेस ऑफ केमिकल रिॲक्शन्स कुठले कुठले आहेत, ते आपण गॅस फॉर्मेशन, ॲब्झॉर्प्शन ऑफ हीट और रिलीज ऑफ हीट, डिस्टिंक्ट स्मेल वगैरे हे जे बघितलं ते सगळे इव्हिडन्सेस आपण स्टडी केले. नंतर काही इम्पॉर्टंट केमिकल रिॲक्शन्स आपण स्टडी केल्या, बेसिकली न्यूट्रलायझेशन, रस्टिंग आणि डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सो इथं आपला हा चॅप्टर फिजिकल अँड केमिकल चेंजेस संपला. ह्याच्या स्लाइड्स, ह्याचे वर्कशीट, ह्याच्या टेस्ट ह्या सगळ्या आपल्या ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती लोड केलेल्या आहेत, त्या बघा, ह्याचा नीट स्टडी करा. कारण इथनं पुढं 8th 9th 10th मध्ये जे काही तुम्ही सायन्स शिकणार आहात तिथं ह्या केमिकल चेंजेस आणि फिजिकल चेंजेसचा खूप प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रेफरन्स येणार आहे. त्यामुळं हा चॅप्टर नीट स्टडी करा, त्याच्या स्लाइड्स नीट स्टडी करा, नंतर वर्कशीट सॉल्व करा, टेस्ट सॉल्व करा आणि हा चॅप्टर पूर्ण स्टडी करून टाका. सो हिअर एंड्स द चॅप्टर फिजिकल अँड केमिकल चेंजेस. थँक्यू.